सादर करीत आहे एकांकिका रोज मरे त्याला. लेखक आशिष पात्रे, दिग्दर्शक राजेश देशपांडे, संगीत नील पटवर्धन, संकल्प साचन. सादर करीत आहोत एकांकिका रोज मरे त्याला. नमस्कार. काय हवंय? छे मला कुठे काय हवंय, उलट मी तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय. नकोय काही. आधी सगळे असंच म्हणतात मॅडम, पण नंतर दोन दोन बाटल्या घेतात. हे बघा, मी जीवन उद्योग लिमिटेड मधून आलोय मॅडम. तशी आमची कंपनी बरीच प्रोडक्ट्स बनवते. अहो सगळं सांगून तुमचा वेळ वाया घालवत नाही. मी जे विकायला आलोय ना ते माझ्या बॅगेत आहे. थांबा तुम्हाला दाखव. प्लीज तुम्ही जा. अहो असं करू नका मॅडम, डेमॉन्स्ट्रेशन तरी देऊ द्या. नाही म्हणजे प्रॉडक्ट विकलं गेलं नाही तर तेवढं दिल्याचं तरी समाधान राहतं. अहो पण मला काही नकोय. मॅडम मी हिरे विकतोय. चमकलात ना, सांगतोय ना, प्रॉडक्ट किती व्हॅल्युएबल आहे त्यावर कंझ्युमरचा रिस्पॉन्स अवलंबून असतो. बाय द वे मी हिरे विकत नाही, मी विकतोय मध. मध, हनी, जे अत्यंत औषधी आणि गुणधर्मक आहे. हे घ्या. सांगितलं ना नकोय म्हणून. प्लीज तुम्ही जा. एवढ्याच जाईल तो सेल्समॅन कसला मॅडम. तुम्ही एकदा टेस्ट तर करा. नाही म्हणजे गोड असणारच पण किती प्युअर आहे ते कळेल तुम्हाला. हे घ्या. एकदा सांगून कळत नाहीये का? अहो मॅडम हे काय? तुम्ही आता आलात? हाऊ डेअर यू? तुम्ही विचारलात का मला? असं कोणाच्याही घरात कसं घुसता? नकोय सांगितलं ना. हे काय केलं? सॉरी, मी काय सकाळपासून हीच बाटली लोकांना दाखवत फिरत होतो. एकानेही घेतली नाही. सततचा अपमान बाटलीलाही सहन झाला नाही. स्वाभिमानी बिचारी. आय एम सॉरी. मी याचे पैसे देते. आज निर्णय थोडा आधी घेतला असता ना तर तुमचाही फायदा झाला असता. आता तुमच्याकडून पैसे घेणे म्हणजे अंत्यविधीसाठी देणगी उकळण्यासारखं. काहीतरी बोलू नका. सेल्समॅनला खरं बोलणे निश्चित. ओरडू नका ना मोठ्याने. अहो हाऊस नाहीये मला.
तिने ती पोचल्याचा इशारा दिला बहुतेक. हे बघा. Oh my God! अहो ओरडू नका मोठ्याने. नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात ना मगाशी. काच लागलीये बहुतेक. बहुतेक नाही, काचच लागली. रक्त किती वाहत आहे. मॅडम हे कॉम्पिटिशन आहे जे. अहो इकडे मेहनत करायची म्हणजे घामाबरोबर रक्तही गाळावं लागतं. हे काय करताय? हे रुमालाने बांधतो जखम. काय ना उद्या गल्लीत रक्तदान शिबिर आहे. तिथे रक्ताचा जास्त उपयोग होईल. बाय द वे तुम्ही कधी केले का रक्तदान? तो रुमाल किती खराब आहे. आहे नाही झालाय घामाने. सकाळपासून उन्हात फिरतोय ना म्हणून. नका बांधू तो. मग हा रक्त आलेला हात मिरवत फिरू का? सारखा सारखा दाखवू नका हो हात मला. हात दाखवून अवलक्षण करणे म्हणजे हेच वाटतं. फर्स्ट एड करावा लागेल. अहो त्याची काही गरज नाहीये. तुम्ही यावेळी यायची सुद्धा काहीच गरज नव्हती. ते असू द्या. बसा. तिथे नको. इथे बसा. फारच तसदी घेताय मॅडम तुम्ही. फर्स्ट एडची वगैरे सवय नाहीये मला. जखमेपेक्षा व्रणांना अधिक महत्व देतो मी. जखमा काय आवश्यक तेवढं छळून झालं की निघून जातात. निरुपद्रवी व्रण आयुष्यभर सोबत करतात. तुम्ही फार बोलता. पेशाचं माझा. ए पट्टी वगैरे मारू नका. घरी आईच्या जीवाला उगीच घोर लागेल. आई काय झालं? तुम्ही जा आता. बरं एक ग्लास पाणी मिळेल? आता औषध लावलंय ना. अहो पण त्याचा तहाण्याशी काय संबंध? ओके पाण्याला नाही म्हणू नये असं म्हणतात ना. मग थांबा. आत्महत्या वगैरे करताय वाटतं. कोण? अहो घरात तुम्ही एकट्यात आणि आत्महत्या हा काही सामूहिक खेळ नव्हे. नाही मी कशाला करू आत्महत्या. अहो काही कारण असू शकतं. देश स्वतंत्र होऊन 8 दशकं होत आली तरी अजून भ्रष्टाचार संपत नाही. चायनाचा माल फक्त 15 दिवस टिकतो पण कोरोना अजूनही टिकलाय. छत्रपतींवर एवढे चित्रपट आले पण खरे छत्रपती शिवाजी महाराज कसे अजून कोणालाच समजलं नाही. अहो एवढंच काय मी वाचलं गेल्या महिन्यात साहेबांच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण आलं नाही म्हणून एका कार्यकर्त्याने जीव दिला. आता बोला. या सगळ्याचा माझ्याशी काही संबंध नाहीये. मी काही जीव बीव देत नाहीये. तुम्ही जा. तुम्हाला एकांत हवाय? हो. म्हणजे एकांतात तुम्ही आत्महत्येवर छान कॉन्सन्ट्रेट करू शकाल नाही का? ते पाणी पे आणि निघा इथून. अरे हो विसरलोच. मी आत्महत्या करत नाहीये. मग हा काय झोपाळ आहे का? अहो आपल्या 100 कोटीच्या विकसनशील देशात जगण्याची लाज वाटू शकते. मरण मात्र निर्लज्जपणे स्वीकारायला हवं. तुम्हाला सांगतो आपल्या देशात इच्छा मरणाचा कायदा अस्तित्वात यायला हवा. अहो कित्येकांच्या जगण्याचा प्रश्न सुटेल. काय पाहताय? आत्महत्या नाही करत आहे मी. तुम्ही जा. ठीक आहे जातो मी. हा बाहेर कोणी भेटलं तर सांगतो आज जी मुलगी आहे ती आत्महत्या करत नाहीये. थांबा. तुम्ही मला ब्लॅकमेल करताय. म्हणजे तुम्ही आत्महत्या करताय? नाही. ठीक आहे मग जातो आणि सांगतो बाहेर. थांबा. तुम्हाला काय करायचंय? अहो मला कुठे काय करायचंय? तुम्हालाच आत्महत्या करायची आहे. मग करू द्या ना. फायनली यू कमिटेड. बरं झालं मला सांगितलं. ओ छेचे घाबरू नका. मी तुमच्या कामात अजिबात अडथळा आणणार नाहीये. उलट मला तुम्हाला मदत करायचाच विचार आहे. खरं तर मगाशी मी आत आलो ना तेव्हाचा झोपाळा आय मीन फास पाहिला. तुमचा चेहरा वाचला. प्रोफेशनल हॅबिट तेव्हाच ओळखलं की आज तुमचा आत्महत्येचा मूड आहे. बरं का करताय तुम्ही आत्महत्या? तुम्हाला का सांगू? अहो म्हटलं ना मी तुम्हाला मदत करणार आहे. सांगा सांगा. कशासाठी? ते सांगतो नंतर पण आधी तुम्ही सांगा तुम्ही आत्महत्या का करताय? ए वेट अ मिनिट. त्या आधी तुमचं नाव सांगा नंतर कुणाला विचारत बसू. सांगताय ना? वैभवी. वैभवी देसाई. वैभवी याला म्हणतात नाव.
अहो आमच्याकडे नावापासूनच गरिबी. मनोज माझं नाव. 2-3दा उच्चारल्यावर इंटरेस्टच संपतो समोरच्या. वैभवी आत्महत्या का करताय? बारावीचा शेवटचा पेपर होता माझा आज. कुठला? नाही, खूप अभ्यास केला होता मी. मग पेपर कठीण होता का? पेपर सोपा होता पण अहो रडू नका. रडल्याने मन हलकं होतं. मग आत्महत्येला कारणच उरणार नाही. बोला, पेपरला काय झालं? कुणीतरी कॉपी करून माझ्या बेंच खाली टाकली होती. सुपरवायझरने मलाच पकडलं आणि त्यावर कॉपी असं लिहिलं लाल पेनाने. म्हणजे त्या पेपर मध्ये पास होण्याचे चान्सेस नाहीतच. पण ती कॉपी नक्की तुमची नव्हती ना? शक्यच नाही. मी हुशार आहे. हा? मम्मी पप्पांना तर मेरिटची अपेक्षा होती. मगापासून फोन येत आहेत त्यांचे. मी कट करतेय. बरं कुठे आहेत ते? हॉटेल ताज बँड्राचं. अहो ते 5 स्टार. हो, आज मी रिलॅक्स होणार म्हणून आमचं पार्टी करायचं ठरलं होतं. मी सुद्धा पेपर देऊन तिकडेच जाणार होते. परीक्षा संपली म्हणून डिरेक्ट ताज. तुम्हाला सांगतो, मी 10वी पिरियड होईपर्यंत पास होण्याची पार्टी नाक्यावरच्या भुर्जी पावाल्याकडे केली. मध्ये उधारी देत होतो भुर्जी पावाला, पण त्या पलीकडे नाहीच. तुम्ही ग्रॅज्युएट आहात? बीकॉम आहे मी, इकॉनॉमिक्स मधून. एमकॉम करायचं होतं, पण घरची इकॉनॉमी पाहता काम करणंच भाग पडलं. जसं आता तुम्हाला आत्महत्या करणं भाग पडतंय ना, तसं. तुम्हाला सांगतो वैभवी, हे अपेक्षाभंगाचं दुःख ना सॉलिड फ्रस्ट्रेटिंग असतं. मरणाशिवाय पर्यायच उरत नाही. माझंही तेच झालंय. अहो तेच होणार. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे फक्त फळ्यावर लिहिण्यापुरतं. तुमच्या तर आयुष्याच्या पहिल्याच पायरीवर अपयश आले. मग जगून काय उपयोग? यू हॅव टू डाय. मी आहे तुमच्या बरोबर, डोंट वरी. पण याच्यात तुमचा माझा काय फायदा हेच ना. साधा गणित आहे वैभवी. तुला चालेल ना मी वैभवी म्हटलं तर? थँक्यू. तर वैभवी, मी भगवा रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातले. माझे वडील 2 वर्षांपूर्वी गेले. तसे आमच्यासाठी ते केव्हाच गेले होते. सतत दारू पिणारा निरुपयोगी बाप हा फक्त चित्रपटात नसतो हे मला त्यांच्यामुळे कळलं. त्यांनी आयुष्यभर कुणालाच काही दिलं नाही. आईला मात्र आयुष्यभर मनस्ताप आणि जाता जाता वैधव्य देऊ दे. आता आमच्या कुटुंबात उरलो आम्ही 4. आई, मी, ताई आणि जितू. माझा लहान भाऊ. आई वडापावची गाडी चालवते. जितू कॉलेज करून तिला मदत करतो. मी सकाळी पेपर टाकतो, दुपारपर्यंत हे काम आणि मग रात्री शेजारच्या मुलांचे प्रायव्हेट क्लास घेतो. राहिली ताई, तिचं लग्न करायचंय पण होतच नाही. तिला ना कुणाबरोबर पळूनही जाता येत नाही. कशी जाणार? पाय नाहीत ना तिला. लहानपणी संघात बाय द वे, हे होतं आमचं सध्याचं रेशन कार्ड, भगव्या रंगाचं. तू त्याच्या खोलात शिरू नको. तर तुला आत्महत्येला मदत करण्यात माझा स्वार्थ एवढाच. गैरसमज करू नको. पण तू जीव दिल्यानंतर घरात असलेलं सगळं सोनं नाणं पैसा मीच घेऊन जाणार. इट्स अ डील, नॉट मोर दॅन दॅट. त्यात दोघांचाही फायदा आहे. मी तयार आहे. काय वाचलंस? पप्पांचा मेसेज आलाय. त्यांना वाटतंय मी मैत्रिणी बरोबर पार्टी करते म्हणून फोन घेत नाही. त्यांनी तिथे फूड ऑर्डर केलंय. दे विल कम बॅक विदिन एन आवर. मला रात्री पार्टी देणार आहेत ते. टेन्शन कशाला घेतेस? 1 तास आहे आपल्याकडे. शिवाय जीव द्यायला फक्त 2 मिनिटं लागतात. अगं या 2 मिनिटांसाठी लोक 70 वर्ष जगतात. तुझं बरं आहे, अल्प वयातच आटपतंय. बाय द वे, वय काय असेल रे तुझं? 18. नाही 17. नाही 18 रनिंग. आता आता काय फायदा आहे का वय लपून? नाही, मी कन्फ्युज झाले. बट यू आर लकी टू. हा,
एकदाही मतदान न करता मरणार तू. तुला सांगतो हे नेते हजारो मतं घेऊन निवडून येतात आणि मग नंतर कोटीत खेळतात. म्हणजे गुंतवणूक आपली, फायदा मात्र त्यांचा. आपला हक्क केवळ मतदानाचा. मला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाहीये. काय सांगते? मग तुझा टाइमपास कसा होतो? ठीक आहे, मी तुझ्यासोबत मरतो. यमाच्या रेड्यावर बसून वर जाता जाता पॉलिटिक्स वर चर्चा करू. तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. अगं होतं असं मरताना. म्हणजे अगं माझे वडील सुद्धा मरायच्या आधी काही काळ असे भांबावलेलेच असायचे. नाही, मी त्यांच्याशी तुझी तुलना करत नाहीये. अगं त्यांच्या मरणाला काही अर्थ नव्हता. तुझ्या मरणाने मात्र मला बरीच अर्थप्राप्ती होणार आहे. बाय द वे, घरात पैसे असतील ना भरपूर? पैशांचं नक्की माहित नाही, पण कपाटात आईच्या दागिन्यांनी भरलेला डबा आहे, नेकलेसचा सेट आहे आणि 20-25 तोळे सोनं असेल. हे पाटल्या असतील का ग? माहित नाही. हे काय आहे ना, माझ्या ताईला पाटल्या खूप आवडतात. केव्हापासून माझ्या मागे लागलीये. मी पैसे जमवले होते त्यासाठी, पण नेमकं आईचं हर्नियाचं ऑपरेशन उपटलं. झालं, पण ताई अजूनही व्हीलचेअरवर पाटल्यांची वाट बघते. त्यात पाटल्या नसल्या तरी इतर दागिने आहेत, ते विकून पाटल्या बनवून घ्या. गुड आयडिया. 25 तोळे सोनं म्हणजे 13-14 लाख सहज होते. 10 लाख कर्ज फेडायला जाते, म्हणजे उरलेले. तुम्ही हिशोब नंतर करा ना प्लीज. मी आलेच. ए वैभवी, आज कुठे चालीस? अगं ऐक ऐक माझं. वैभवी, आज जाऊ नकोस. वैभवी, तुम्ही तिथेच थांबा. अगं मी पण- आले. हा ही बोल. हो, मी रात्री येईन जेवायला. हा, तू काळजी करू नकोस. बाय. हे दागिने, पैसेही होते काय? सगळं घेऊन आले. अगं याची काय गरज, मी शोधलं असतं नंतर. हवंय ते मिळालंय ना, आता प्लीज घाई करा. मनोज, ते काय आहे ना, एवढे दागिने यापूर्वी फक्त पेढीवर पाहिले होते म्हणून. बरं चला, कामाला लागूयात. या, प्लीज लवकर करा. करूया ना. पण एक, तू मला आहोजाव करू नको. अगं मारे करायचा कसला आदर करायचा? तू मला मनोजच म्हण. सगळं कसं फ्रेंडली झालं पाहिजे. ओके, बट डू समथिंग फास्ट. तर वैभवी, आपण कितव्या मजल्यावर आहोत? टॉप फ्लोर. अगं ते काय आहे ना, तुमच्या वॉचमनच्या भीतीने मी लिफ्टची वाट न बघता जिन्याने धावत आलोय. इट्स 11th फ्लोर. 11वा मजला. खिडकी इथे. मार्ग सापडला. ये इथे. अरे वा, हे काय? सी फेस आहे. आणि काय? अगं आणखी काय हवंच कशाला? या खिडकीतून हा व्ह्यू असाच दिसतो. असाच दिसणार ना? हाऊ लकी वा. अगं भर दुपारी इतका सुंदर दिसतो हा समुद्र, तर गजबजलेल्या संध्याकाळी काय दिसत असेल? वा. मनोज, समुद्र तू नंतरही पाहू शकतोस. नंतर? अगं आमच्या खिडकी समोरून गटार लाईन जाते, टाकलेल्या पोरासारखी, उघड्यावर पडलेली. तिचं पोट भरावं म्हणून अधूनमधून आम्ही त्यात कचरा टाकतो आणि त्या बदल्यात घर भरून दुर्गंधी आत घेतो. या देवाणघेवाणी व्यतिरिक्त खिडकी बंद. पण इथे तुला सांगतो वैभवी, लहानपणापासून कधी चित्र काढायची वेळ आली ना, की मी असं सीफेस काढतो आणि त्या समोर एक टुमदार बनवतो. माझी चित्रकला काही त्या पलीकडे गेली नाही आणि मी 10 बाय 10च्या पलीकडे. या खिडकीचं काय करायचंय? अरे हो, विसरलोच. तर ही खिडकी 11 मजल्यावर आहे, बरोबर? म्हणजे जमिनीपासून साधारण 100-150 फुटावर असेल. तू इथून खाली उडी मारायची. इथून? अगं तू फक्त अंग सोडून द्यायचं, बाकी सगळं न्यूटनचं गुरुत्वाकर्षण बघून घे. हा उपाय तसा स्टेटस राखणारा सुद्धा आहे. टॉवर मध्ये राहणारे बरेचसे जण प्रिफर करतात. मला जमेल नाही. अर्थातच डोळे घट्ट मिटायचे, खाली जाताना पिसासारखं हलकं वाटेल. मला उंचीची भीती वाटते. उंचावरून खाली पाहिलं की मला चक्कर येते.
म्हणूनच म्हणतात ना, कितीही उंचीवर गेलं तरी पाय जमिनीवरच ठेवायचे असतात. नाही करणार ते. तू आत्महत्येवर कॉन्सन्ट्रेट कर. आत्मपरीक्षण करायची ही वेळ नव्हे. मग रेडी? पण मला जमेल ग. तू इतक्या वर राहतेस म्हणून तुला संधी आहे. आमच्यासारख्या कुऱ्हाडात राहणाऱ्यांना चान्सच नसतो. मग रेडी? चल उडी मार. देवाचं नाव घे. इच्छा असेल तर आणि मार उडी. चल ये. 1 2 साडे माडे. ए थांब थांब थांब. एक प्रॉब्लेम आहे. जस्ट लक्षात आलं. काय? समज तू खाली पडूनही मेली नाहीस तर? कसं शक्य आहे? आहे, शक्य आहे. काय आहे, तू डोक्यावर पडलीस तर ठीक आहे. पुन्हा हातापायावर निभावतं. तसं झालं तर म्हणजे आत्महत्येच्या प्रयत्नाचा कलंक आणि अपंगत्व दोन्ही घेऊन जगावं लागेल. हे शिवाय आपलं डील अपूर्ण राहील ना. नाही नाही नाही, वी मस्ट नॉट टेक द रिस्क. हा उपायच कॅन्सल करूया. मग काय करूया? काहीतरी हमखास मार्ग सापडला पाहिजे. 1 घाव आणि 2 तुकडे. झोपेच्या गोळ्या आणू? बाजारातून? नाही आहेत, बाबा घेतात. पक्की असा वारसा का चालवतेस? आणू का? नाही नको. जगण्यासाठी घेतोच ना आपण, मरणासाठी घ्यायचे. ते धुरण मारायचं औषध. अगं त्यांनी साधी धुरळी मारली जात नाही. माझा मित्र 2दा पिऊन वाचलाय. दुसऱ्यांदा कंपनीवर केस करायला निघाला होता. ओटा कुठे? ओटा? किचन मध्ये जो ओटा असतो तो कुठे? इथे. पण तिथे कशाला? अगं आता तुला चहा ठेव 1 कप असं सांगण्या एवढा मी मूर्ख नाहीये. ते काय आहे ना, एक नवीन कल्पना सुचली म्हणून. ये फॉलो मी. सांभाळून. अरे बापरे, एवढं मोठं किचन. साधारण एवढ्याच जागेत मी आणि माझा भाऊ झोपतो. इथे का बोलवलंयस? अरे हो, विसरलोच. ते काय ना, इथे गॅस असेल बरोबर. त्यात LPG असतो माहितीये ना. हो. प्रचंड स्फोटक गॅस फुटला की आजूबाजूचं क्षणात होत्याचं नव्हतं करतो. येस येस येस, परफेक्ट. काय? गॅस सिलेंडरचा स्फोट. इट कॅन क्रिएट अन एक्सप्लोजिव्ह डेथ. तुला कळणार सुद्धा नाही. इकडे LPG मुक्त, इकडे तू मुक्त. स्फोट म्हणजे? गॅरंटेड मरण. अगं मी तर म्हणतो, ज्यांना आयुष्यात काही स्फोटक करायला जमलं नसेल ना, त्याने मरताना तरी स्फोट करून मरावं. मेला तरी चालेल. गॅसचा स्फोट होईल आणि 100% आणि दणदणीत. अगं तुझा एक अवयव सापडणार नाही. याला म्हणतात परिपूर्ण आत्महत्या. पण इंटिरियरचं प्रचंड नुकसान होईल. घराचं इन्शुरन्स असेलच ना. माहित नाही. वडील कुठे कामाला? HPCL मध्ये DGM आहे. अरे चहा, म्हणजे तू जगतेसही गॅसवर. मला माहित नाही. काय? गॅस कसा खोलायचा ते? खोलायचा? मराठी पण गॅस कडे. हा गॅस सिलेंडरचा नॉब. हा असा खोलायचा. हा मी जस्ट आठवलं. काय? काय ना, मध्ये वरळी BDD चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. प्रचंड नुकसान झालं. एकाहून अधिक मजला उडाला होता. इथे तेच होणार. आजूबाजूचे 1-2 फ्लॅट उगीचच बळी पडतील. पडू दे ना मग. अगं वेडी आहेस काय? तुझ्यामुळे कधी त्यांचा फायदा झालाय? नाही. मग त्यांचं नुकसान करायला तुला कुठून अधिकार? पण तू थांब. तुझ्या अंदाजाप्रमाणे अजून अर्धा तास बाकी आपल्याकडे. अर्ध्या तासात खूप काही होऊ शकतं. चांगली धारधार सूर्य. हे का सेट आहे. गेल्या महिन्यात बाबा टूरवर गेलेले, तिथून आणला. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सेटच लागतो वाटतं. सोफ्याचा सेट, नेकलेसचा सेट, भरीसभर म्हणून चाकूचाही सेट. सॉलिड सेट लाईफ जगता तुम्ही लोक. आमच्या लाईफ मध्ये फक्त सेटलमेंट. तुला हवी ती सुरी घे. कुठली ते ग? कापण्याची क्रिया झाल्याशी कारण.
सफरचंद भूक लागली आहे, परवडत नाही हल्ली. तुला काय वाटलं तुझा गळा कापायला? चेन छान आहे ग ही, सोन्याची चेन. मेल्यानंतर काय उपयोग, म्हणून मग ठीक आहे, सगळं दिलंय मी तुला. हवं तर मला मारल्यानंतर पुन्हा सगळं घर शोध, पण प्लीज मला मार. मार तुला, मार तुला, मार तुला, मार्ग सापडला. अरे वा, लॅपटॉप. हा हा, जा तोही घेऊन जा. मी ताई कधी ये, मला एक नवीन कल्पना सुचली. फॉलो मी. तर या लॅपटॉप मध्ये ज्या चिप वापरल्या जातात ना, त्या अत्यंत घातक ठरू शकतात. कुठली एक चिप घ्यायची आणि ठराविक तापमानापर्यंत तापवायची, पटकन जिभेला लावायची. सायनाइड सारखा इफेक्ट होतो. चव कळायच्या आत माणूस खलास. हा, तशी पद्धत सेफ आणि क्विक आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने अजून कोणी मेल्याचं ऐकत नाही. काय म्हणजे आपला प्लॅन जर फेल झाला तर इतकी सोन्यासारखी सिस्टीम फुकट जाईल ना. जाऊ दे ना मग, तुला काय करायचंय? तू वेळ फुकट नको घालूस. अगं वैभवी, तू जरा ऐक. आपण दुसरा स्टॉप इट. पास झाला आता. मगापासून नुसते आत्महत्येचे प्रयत्न करतोय आपण. तू का आलायस? एव्हाना मी घर पास लावून घेतला असता. अगं पण ते स्टेटस नो, नॉट मोर नाउ. माझं डोकं बधीर झालं आता. फोड तो लॅपटॉप. ठीक आहे, मीच फोडते. ए अगं काय करतेस तू? अरे मला मरायचंय. एवढी डेस्परेट कशाला होतेस? हार्ट अटॅकनेच मरशील. चालेल, मोकळी होईन एकदाची. अगं पण हार्ट अटॅक मध्ये आत्महत्या एवढं थ्रिल कुठे? यापेक्षा खूप झालेला मला. मग कर ना, मारून टाक मला. अरे हो, हे तर सुचलंच नाही मला. काय? मी तुला मारणं सर्वात सेफ आहे. ना इतर कुणाचं नुकसान होण्याची भीती, ना तू वाचण्याची शक्यता. येस येस येस, आपण हेच करूया. कम ऑन, गेट रेडी. हा, काय ना, पहिलीच वेळ. अच्छा, हे घे. बस, कोंडी फुटली. आता धीर आला. अरे बापरे, रक्त. अगं ते येतच राहणार, तू लक्ष देऊ नकोस. अजून 7-8 वार फक्त, तेवढे फुटतील तुला. याच्यात संपवायला हवं आपल्याला. नको मला. कसं कसं, मला तुला मारावंच लागेल. आता जर मी तुला न मारता गेलो आणि तू आत्महत्या केलीच नाहीस आणि उद्या चोरीच्या आरोपाखाली मला अटक करायला लावलीस तर मी अडकेन ना. नाही, आय मस्ट नॉट टेक द रिस्क. हा, मला तुला मारावंच लागेल. पुढे येऊ नकोस. आयुष्यात पहिल्यांदा एवढे दागिने, एवढा पैसा मिळणार आहे. माझ्या रेशन कार्डचा जरा तरी विचार कर. अगं माझ्या घरातले दुआ देतील तुला. वैभवी सॉरी, पण मला तुला मारावंच लागेल. नाही, मला नको. तू भाव काय खातेस? मर ना गुपचूप. हा, मला नाही मारायचं. असं कसं? अगं तुझ्या आयुष्यातलं एक अख्खं वर्ष वाया गेलंय. शिवाय तुझी मेहनत, मम्मी बाबांची अपेक्षा, सगळ्याचा मुर्दा पडलाय. मग जगून काय उपयोग? तुला मरावंच लागेल. नाही, मला भीती वाटते मरणाची. अगं पण आता तुझं मरण तुझ्यासाठी नसलं तरी माझ्यासाठी फायदेशीर आहेच. आणि शिवाय गरीबाला फक्त पोट असतं ग, हृदय असून नसल्यासारखंच. हा, ते काय नाही, मला तुला मारावंच लागेल. वैभवी, एक कळसोस तू मोकळी होशील. हे सगळं प्रेशर निघून जाईल तुझ्या डोक्यातून. चल, एकच वार, काम तमाम. एक, दोन, साडे, मारे. मला जगायचंय. प्लीज मला नको मारू. मला जिवंत राहायचंय. मला जिवंत राहायचंय मनोज. मला प्लीज नको मारू. मला जगायचंय. मला नको मारू. रिलॅक्स. जिवंत आहेस तू. घाबरू नकोस. तुला मारण्याचा अजिबात विचार नव्हता माझा. हे बाटलीचं काच लागणं, ते आपलं आत्महत्येचं डील,
तो ओझरता न लागलेला वार. काय? अगं हात तर काढ. अगं हे सगळं मी जाणीवपूर्वक केलं होतं. हा? त्या क्षणी ते करणं योग्यच होतं. तथाकथित नैराश्यातून आलेल्या आत्महत्येच्या विचारातील तकलादूपणा तुझ्या लक्षात यावा म्हणून हा सर्व खटाटोप. सुदैवाने अर्थात तुझ्या तो यशस्वी झाला. म्हणजे हे सगळं तू? खरं सांगू वैभवी, आत्महत्या करायला भाग पाडतील अशी एकूण एक सरस कारण माझ्याकडे. आणि अशा क्षुल्लक कारणावरून जीव द्यायचं म्हटलं ना तर मला आणि माझ्यासारख्या कित्येकांना दिवसातून कितीतरी वेळा मारावं लागेल. ज्या गोष्टी आम्हाला केवळ अप्राप्य आहेत त्या तुला सहज साध्य असूनही तुझी पावलं आत्महत्येकडे वळावीत हा दुर्दैवी विरोधाभास. हे बघ वैभव, 12वीची परीक्षा पुन्हा देता येईल, पण आयुष्यातला टफ पेपर मात्र एकदाच सॉल्व्ह करायला मिळतो. आता या आयुष्याच्या फायनल एक्झाम मध्ये तुला काठावर पास व्हायचंय की डिस्टिंक्शनने ते तू ठरव. ऑल द बेस्ट. हा बरं, हे तुझ्या आईचे दागिने आणि पैसे. त्यातले 50 रुपये दे मला. काय ना मगाशी मधाची बाटली फुटली तिचे. योगायोग म्हणजे त्या बाटलीप्रमाणे तुझे आत्मघातकी विचार सुद्धा चक्काचूर झाले. तुला जगण्याची किंमत कळली, तीही 50 रुपयात. देतेस ना? थँक्यू. मनोज, आणखी एक बाटली हवी. 1 चमचा मधाचा रोज घेत जाईल. मला आयुष्याच्या परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवायचंय ना, मग पेपर कितीही कठीण असू दे. Good and try.